another press conference. Rising Goans have exposed Chief Electrical Engineer Reshma Mathew, along with claiming corruption within the power department. They have asked the Chief Minister Pramod Sawant to appoint an inquiry committee based on their allegations against the power department. Right from Minister's office to the bottom level, तातून Chief Electrical Engineer Mrs. Reshma Mathew, जिचो घोव जोसेफ मॅथ्यू पूजा इंडस्ट्रीज म्हणून जी एक कंपनी आसा तांचे सगळे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन बी आमचे कडेन आसा. ही इज वन ऑफ द डायरेक्टर्स ऑफ इट. सो ताका तांचे ड्युबियस वेव्हार जे जाले इलेक्ट्रिसिटी खात्यान ताजेर आमी मातसो फोकस घालो पयर. सो काल एक वर्तमानपत्रान न्यूज पेपरान तांचो रिस्पॉन्स आमकां वाचूंक मेळ्ळो. तातूंतलो पयलो हें जो आसा म्हणजे रेश्मा मॅथ्यू ताज्या पयलीं सगळ्यान पयलीं वीज मंत्री जो आसा पावर मिनिस्टर निलेश काब्राल गोंयचो ताणें म्हणटाना अशें म्हणलें की हो कोण शैलेंद्र वेलिंगकार आनी ही लुक्स लायक अ इलिटरेट रिगार्डींग तांचें खातें जें आसा म्हणजे ताजे वेव्हार जे आसा द कायंड ऑफ ऑपरेशनल सिस्टम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हॅज ताजे बद्दल हांव अनभिज्ञ किंवा इलिटरेट म्हाका चड ज्ञान ना अशा प्रकारचो बौद्धीक दिवाळखोरी प्रदर्शीत करपी स्टेटमेंट वीज मंत्र्याचो आशिल्लो ताजो आमी निशेध करता. कारण आमी पयर जी प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली ती फूल प्रूफ घेतिल्ली ताजे प्रूफ आनीक प्रूफूय आमचे कडेन आसात. सो ते मुद्देवार तांचो कालच्या स्टेटमेंटाचो हांव वी वील ट्राय टू म्हणजे खंडन तांचें म्हणजे चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर रेश्मा मॅथ्यू ऑल्सो रिस्पॉन्डेड आणि पॉवर मिनिस्टरानूय जी एकदम भुरगेपणाची विधानां जी केल्या म्हणजे रादर दॅन एड्रेसिंग द मेन इशू ही हॅज ट्रायड टू डिविएट द इश्यूज बाय कॉलिंग अस म्हणजे हांव कोण आणि इलिटरेट आणि असल्या सगळ्याचें. सो लिटरसी लेवल्स जे आसात निलेश काब्रालाचे ते सगळ्या गोंयन फाटीं पळयले लिटरसी लेवल्स. CZMP ड्राफ्ट तो जो घेवन भोगलो आनी गोंय काबार करपाचें ऑफिशियल डॉक्युमेंट तो लोकांच्या फुड्यान जेन्ना ताणें व्हेलो तेन्ना ताका पेडणे टू पणजी टू मडगांव टू फोंडा ज्या प्रकारचो विरोध लोकांचो आनी सोशल ऑर्गनायझेशनांचो गोंयच्या ताका घेवचो पडलो तें सगळें आमकां सगळ्यांक खबर आसतलें. सो त्यामुळे लिटरसी ताजी कितली आसा ती सगळ्या गोंयकारांक सुज्ञ गोंयकारांक अवेर गोंयकारांक खबर आसा. आनी दुसरें म्हणजे डेमोक्रेसी म्हणून आमी जेन्ना हें म्हणटा म्हणजे इफ देर इज अ सिस्टम ऑफ डेमोक्रेसी इज वॉट वी बिलीव इन जाल्यार प्रत्येक नागरिकाक अधिकार आसता की मूलभूत गरजो समजा गोंयकारांच्यो तुमी कंप्लीट करिनात. तुमकां जे निवडून दिता लोक ते परफॉर्म करपाक दितात. तुमकां पब्लीक टॅक्स पेयराच्या पयशांनी लाखांनी इंट्रस्ट फ्री लोन्स आनी बाकीच्यो फॅसिलिटीज ज्यो आसा त्यो सगळ्यो दिल्यो वता. आतां कोणूय नोकरी करतना तुमची नोकरी जी आसा इट इज परफॉर्मन्स बेस्ड न्ही. परफॉर्मन्स बेस्ड आसतना निलेश काब्रालानूय एक आपूण जबाबदार मंत्री गोवा राज्याचो म्हणजे 15 लाख जनतेक हें जें आसा म्हणजे ताजें ही इज आन्सरेबल टू 15 लाख पीपल. ह्या जबाबदारीची जाण ताका आसूंक जाय आनी असले बाळबोध करपी वक्तव्यां न करता मेन इशू जो आसा तो म्हणजे इंटरप्टेड पॉवर इलेक्ट्रिसिटी टू ऑल अवर गोवन्स. आनी आमच्या म्हणण्या प्रमाणे रेश्मा मॅथ्यू आणि निलेश काब्राल्स ऑफिस इज इन्वॉल्वड इन टू मेजर करप्शन एक्टिविटीज इन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. सो आय वील ते प्रेस आर्टिकल म्हजे कडेन आसा तातूंत पयलो एक मुद्दो जो तिणें रेश्मा मॅथ्यूजान काडलो तो पूजा इंडस्ट्रीज इज नॉट देर इन बिडर्स लिस्ट. ना सगळ्यान पयलीं तिणें जें म्हणलें की इलेक्ट्रिकल मटेरियल्स आर प्रोक्युअर्ड by the department, electrical department through Goa Handicrafts Rural and Small Scale Industries Development Corporation Limited, GHR SSIDC. आता पयरच्या कॉन्फरन्सान आमी वी हॅव नॉट क्वेश्चन द प्रोसेस. पूजा इंडस्ट्रीजाचो रोल जो आसा तो आमी बिडर्स लिस्टान ती आसा काय ना हें आमी उलोवंकूच ना. पण थ्रू हो प्रोसेस आमकां खबर आसा GHR SSIDC थ्रू आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा थ्रू ह्या दोन डिपार्टमेंटा मदीं हो वेव्हार जाता इलेक्ट्रिसिटी मटेरियल प्रोक्युअर करपाचें. सो आमचें अशें म्हणणें आसा की रेश्मा मॅथ्यून पूजा इंडस्ट्रीजा थ्रू
बॅकडोर एंट्री जी आसा ती GHR SSI DC ही बॉडी जी आसा आपल्या पदाचो गैरवापर करून शी हॅज मिसयूज्ड हर पोझिशन अँड प्रोक्युअर्ड सर्टन टेंडर्स अँड हॅज सप्लायड इलेक्ट्रिसिटी मटेरियल. ताजी इनवॉयसाची कॉपी जी आसा ती आमचे कडेन आसा.